नमस्कार, मी पंजाब दत्त. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा हरभरा काढणे चालू आहे, गहू काढणे चालू आहे, कांदा काढणे चालू आहे. तर खास करून हा अंदाज केवळ पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना देत आहेत. तर पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमचं हरभरा असेल, गहू असेल, कांदा असेल, तर तुम्ही काय करा, 16 तारखेपर्यंत तुम्ही गहू हरभरा काढून घ्या. कारण की वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 17 मार्च ते 21 मार्च या दरम्यान खूप ठिकाणी जोराचा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतं. ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे, वारं देखील सुटणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, 16 मार्च पर्यंत तुम्ही तुमचा गहू असेल, कांदा असेल, काढून घ्या. कारण की वर्धा जिल्हा झालं, अकोला जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झाला, वाशिम जिल्हा झाला, हिंगोली जिल्हा झाला, नांदेड जिल्हा झाला, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान पावसाचं वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आपल्या गहू काढावे, त्याच्यानंतर हरभरा काढू शकता, कांदा काढू शकता, हळदी देखील काढू शकता. 16 मार्च पर्यंत तुम्ही शेतीचे काम आटपून घ्या. कारण की 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच 1 मिनिट शेतीला जाईल. धन्यवाद.